मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आपला टॉप सिक्रेटचा प्लॉट दाखवत आहे तुम्हाला. मित्रांनो, ह्याच्यावरती हे बघा, हे असं किडे येले होते. हे किडे येऊ नये म्हणून एक फवारणी टॅक केली आपण. दिसली का तुम्हाला? असे किडे येले होते ह्याच्यावरती. किडे पानं खाली होती. पानं खाऊ नये म्हणून ह्याला आली का एक मारलं आणि टॉनिंगसाठी आपलं 1261 एक मारलंय फुटव्यासाठी. दोन्ही मिक्स करून मारलंय. मित्रांनो, मारल्यापासून परत काय कुठं नवीन पानं खाल्लेली दिसली नाही ती. मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या वेळेस पण दाखवलं होतं. बघा, आपण जी मागची फवारणी केली होती, बघा दांडी जाड कशी झाली बघा. दिसेल का दाढ अशी जाड एकदम, आहे का नाही? अशी जाड दांडी झालेली आहे. पांढरं फुलं आहे. सगळ्याच फुलाची झाली बरं का, ह्याचीच म्हणून नाही. बघा तुम्ही इथं बघू शकता, बघा कशी जाड झाली. आणि हे हे गट्टी आहे, म्हणजे हे जी खालची साईज आहे, हे एकदम ती पण जाड झाली. कळीची बघा, कळीची साईज सुद्धा अशी झाली. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय कसा आहे माहिती आहे का, आता सध्या वातावरण पोषकच असते. त्याच्यामुळं आता समजा कुठलं बी धान असेल तर चांगलंच येत आहे. त्याच्यामुळं काही एवढं हे नाही, नाही का. दांडी मात्र लय जाड झाली बघा. त्याची फवारणीचा इफेक्ट आहे. दांडी जाड झाली आणि नवीन येणारी पानं बी आता त्याची वाकडी इकडे होत होती, ती बी नाही ती झाली. पण ते पानं वाकडे न होण्याचं कारण म्हणजे वातावरण आहे. वातावरणामुळे झालेली नाहीत बरं का मित्रांनो, दुसरं काय नाही आहे. आणि बाकी काळ्या वाकड्या तिकडे जन्मत होत्या, तर त्याच्यासाठी आपण जी समजा सोललं होतं ह्याला खालून, त्या खतामुळं ते क्लिअर झालेलं आहे. आणि बऱ्यापैकी थ्रिप्स पण कंट्रोलमध्ये आलं आहे. मला तर मागचा प्लॉट माझा माहिती होता, की मला असं म्हणजे प्लॉटमध्ये बघू वाटत नव्हता, असा प्लॉट होता. हां, फुलं जरा जास्तच फुलली ती, आता पुढे गेली ती तोडायच्या. ह्याला आता उद्या कटिंग करून घेणार आहे. छान दिसायला प्लॉट आता, जास्त पुढे गेले आता हे. ठीक, ह्याला आता बघूया, आता उद्याच्याला ह्याला मार्केटला घेऊन जाणार आहे मी. बघू आता काय मार्केट होईल ते होईल. पण सगळ्यात जास्त मित्रांनो, मी ह्याला अंडी आणि ताक ह्याची फवारणी जास्त केली बघा. अंडी, ताक आणि गुळ. जैविक जेवढं होईल तेवढं जैविक वापरले, रासायनिकाकडे जास्त फिरलो नाही. आणि रासायनिक जास्त टाकलं बी नाही ह्याला बरं का मित्रांनो मी. प्लॉट मस्त सुधारला आहे. छान दिसायला प्लॉट आता. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं, ही मधली पूर्ण जागा मी खांदली होती आणि ह्या जागेत पूर्ण शेणखत भरला होता आणि परत वरून माती ढकललेली ह्याला. आता शेणखत बी आता पावसाच्या पाण्याने ह्यानं त्यांना लागू झाला लागला, त्यामुळे झाडाची बी ग्रोथ चांगली झाली. झाडं बी चांगली आहेत मित्रांनो आता. पण याला बांधावं लागतं मित्रांनो बरं का, कारण आता ह्या दिवसात हवा जास्त असते, अशा फांद्या तुटायला लागल्या ह्याच्या. तर फांद्या तुटून म्हणून काही अशी एक हिरवी दोरी बांधली मी मध्ये. असं बांधून टाकले मी, मस्त बांधले. बघूया आता काय ह्याला आहे काय. आता काय सध्याचं वातावरण पोषक असते, त्याच्यामुळे काय एवढं टेन्शन नाही. माल तटविला जरा, माल निघावा म्हणून. कारण कसं आता हे आपल्याकडं मार्केट जवळ नाही, मार्केट आहे लांब.
आणि लांबच्या मार्केटला उगं 5 आणि 10 किलो जाऊन घेऊन जायला परवडत नाही. त्याच्यामुळे माल तटविला मित्रांनो. तर ह्याची आता उद्याच्याला कटिंग करणार आहे. छान आला का ना गुलगुला पण मस्त दिसायला की आता. मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.